हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण बनवणार आहोत सुंदर असं लटकन। यामध्ये मी डबल कलरचा वापर करणार आहे। तर मी डबल कलरचे असे दोन कलरचे कापड घेतलेले आहे आणि ह्यांची लांबी रुंदी साधारणतः 6 इंच लांब 6 इंच रुंद, किंवा तुम्हाला जास्त मोठं हवे असेल तर तुम्ही 7-8 पण घेऊ शकता, किंवा कमी हवं असेल तर 5 किंवा 4 पण घेऊ शकता। आता मी इथे 2 कलरचे कापड घेतलेले आहे आणि कापड 2-2 घेतलेले आहेत, म्हणजे टोटल आपण 2 साइडचे 2 लटकन बनवणार आहोत। आणि त्यावरती मी अशा गोल प्लेटच्या सहाय्याने मार्किंग करून घेतलेला आहे। त्यानंतर मी ते घेणार आहे कटिंग करून, किंवा तुम्ही अगोदर शिलाई मारूनही कटिंग करून घेऊ शकता। पण आता इथे 4 कापड आहे, त्यामुळे मी अगोदर कटिंग करून घेणार आहे गोल, आणि मग त्यावरती शिलाई मारून घेणार आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। आणि ही लटकन बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली तर लाईक करून कमेंट करून सांगा की हे फ्लावर लटकन कसं बनलं गेलं आहे ते। तर आता मी ते कटिंग करून घेतलेलं आहे। मी हे दोन्ही पीस वेगवेगळे करते। आता हे पीस वेगळे केल्यानंतर हे दोन्ही कलर एकमेकांवर ठेवून त्यांना एकदम कडेला स्टिच करून घेणार आहे। तुम्ही हवं तर पिन वगैरे लावून घेऊ शकता सेंटरला, जर कापड सरकणार असेल तर, आणि नसेल तर तुम्ही डायरेक्ट असंही ठेवून शिलाई मारू शकता। आता शिलाई मारताना तुम्ही म्हणताल की गोल राऊंडचं शिलाई मारताना प्रॉब्लेम येतो, तर अशा प्रकारचे शिलाईचं जे मागचा घोडा आहे तो थोडासा उचलून घ्यायचा आणि हे जे कापड आहे हे राऊंडवरती फिरवायचे गोलाकार, आणि मग ह्याला शिलाई मारायची आहे। गोलाकार राऊंडवर जर फिरवलं तर व्यवस्थित शिलाई मारली जाते। आता हा बरोबर गोल राऊंड तयार झालेला आहे। आपण यावरती हा धागा निघू नाही, शिलाई सटकू नाही, म्हणून यावरती मी डबल शिलाई मारून घेत आहे। तुम्हीही यावरती डबल शिलाई मारून घ्या, म्हणजे धाग्याची फिनिशिंग व्यवस्थित येईल। आता ग्रीन कलरचे जो कापड आहे त्याला मी सेंटरला छोटासा कट देणार आहे, कारण या कटमधून आपण जे पिंक कलरचं कापड आहे ते उलटून घेणार आहोत, म्हणजे ही जी कड आहे ती बरोबर फिनिशिंगमध्ये येऊन जाईल। हे पाहू शकता, मी एकदम पिंक कलरचं कापड आहे ते वरच्या बाजूने खेचत आहे आणि ग्रीन कलरचं कापड आहे ते खालच्या बाजूने, म्हणजे व्यवस्थित हे कापड फोल्ड होऊन जातं। आता अशा पद्धतीने कापड पूर्ण बाहेर आल्यानंतर ह्याला व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायचे आहे। तुम्ही हातानेही फिनिशिंग देऊन घ्या, किंवा एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने ह्याचं गोल राऊंड जो आहे, जो शेप आहे तो व्यवस्थित करून घ्या। आणि मग शेप व्यवस्थित केल्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही यावरती प्रेस करून घेऊ शकता, किंवा तुम्ही डायरेक्टही शिलाई मारू शकता। आता मी हे टोकदार वस्तूच्या सहाय्याने गोलाकार देऊन घेतलेला आहे। आता मी ते प्रेस नाही करणार, डायरेक्ट मशीनवरती शिलाई मारून घेणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही प्रेस करून मग शिलाई मारली तरी चालते, किंवा शिलाई मारल्यानंतरही तुम्ही प्रेस करू शकता। आता पाहू शकता इथे मी शिलाई मारलेली आहे। तर मी आता इथे घेणार आहे लेस। आता ही मी कापडापासून बनवलेली लेस आहे। आता कापडापासून हे नॉट कशी बनवायची याचे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहे। तुम्हाला हवं असेल तर मी ह्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल, ते तुम्ही पाहून घ्या। आता ही लेस बरोबर मध्ये ठेवलेली आहे आणि मध्ये आपण सेंटरला शिलाई मारून घेतलेली आहे। आता सेंटरला शिलाई मारल्याच्या नंतर आपण इथे दोऱ्याच्या सहाय्याने या डिझाईनला नवीन लुक देणार आहोत। आता मी इथे दोरा घेतलेला आहे आणि तो हात शिलाईच्या सुईमध्ये ओवून घेणार आहे। आता आपण सुईने सेंटरचा जो भाग आहे तिथे छोटे छोटे असं जसं हात शिलाई करतो तसं थोडं शिलाई करून घ्यायची आहे, आणि हा धागा सरळ वरती ओढायचा आहे। त्यामुळे काय होईल की इथे हा जो सेंटरचा पॉईंट आहे इथे खाच पडेल, आणि त्यावरती हा धागा आहे हा गुंडळून घ्यायचा आहे। पाहू शकता 2-3 वेळा हा धागा असा गुंडळून घ्यायचा आहे, आणि मग सुई दोऱ्याने ह्याला लॉक करून घ्यायचं आहे। दोरा लॉक करून घ्यायचा आहे आणि मग धागा कट करून घ्यायचा आहे। आता वरच्या बाजूने ज्या बाजूने आपण नॉट लावलेले आहे त्या बाजूने जो भाग आहे तो अशा पद्धतीने खाली खालच्या बाजूने घ्यायचा आहे आणि याला असा लुक देऊन घ्यायचा आहे। पाहू शकता सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे। अशाच पद्धतीचं मी दुसरंही लटकन बनवून घेणार आहे। त्यालाही आपण बरोबर सेम जी प्रोसेस आहे तशीच करायची आहे, आणि सेंटरला सुई दोऱ्याच्या सहाय्याने हात शिलाई करून घ्यायची आहे, धागा लपेटून घ्यायचा आहे, आणि इथं दोन्ही सुंदर असे लटकन तयार होतील। पाहू शकता इथे दुसरंही लटकन बनवून तयार झालेलं आहे।
हे लटकन ब्लाऊजला वापरू शकता किंवा तुम्ही ड्रेस वगैरे जरी स्टिचिंग केलं डीप नेक असेल तर तिथेही वापरू शकता। खूप छान दिसतं हे लटकन। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। सर्वांना श्री स्वामी समर्थ।